नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण स्वामी नामातली जादू जाणून घेणार आहोत. अवतारी संत आणि इतर संतजन यांच्यात तफावत असते. अवतारी संत हे भूतलावरील आपले कर्म संपले की लगेच ते आपला विचार समाप्त करतात, परंतु श्री संत ज्ञानेश्वर बाल्यावस्थेत आपले कार्य सिद्ध झाल्यानंतर लगेचच त्यांनी समाधी घेतली. तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीतही असेच घडले असे म्हणता येईल. त्यांनी समाधी घेतली नसून ते जन्ममृत्यूच्या पलीकडे असल्याने ते फक्त मुक्तच झाले. अदृश्य रूपात त्यांचे कार्य आजही आपल्याला सिद्धीला अबाधित स्वरूपात दिसते. जन्म किंवा मृत्यू असतो तो फक्त आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी. जन्म म्हणजे चैतन्य शक्तीची जाणीव होणे. प्रत्येक गोष्टी चैतन्याची शक्ती वास करत असते. दगडधोंड सुद्धा चैतन्य शक्ती असते, फक्त आपल्या मानवी दृष्टीला ती दिसत नाही. आपल्या मनाला तिची जाणीव होत नाही. त्यावर आपणही श्रद्धा आणि विश्वास ठेवत नाही. परमेश्वराचे वास्तव्य जळीस्थळी काष्टी पाषाणी असते. फक्त प्रल्हादासाठी भगवंताला खांबातून प्रकट व्हावे लागले. या गोष्टीचे मर्म हेच आहे. सर्वभूती परमेश्वर हे सत्य असून भरलाही हरिगण दाट असे संतांनी सांगून ठेवले आहे. संपूर्ण चराचर सृष्टी हे त्याचे स्वरूप आहे. अशी दृष्टी ठेवली तर मग तुम्हा आम्हाला, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक प्राण्यात परमेश्वराचे दर्शन घडेल. एकदा काही साधले की मग परमात्म्याशी संयोग व्हायला वेळ लागणार नाही. आपण चैतन्यासह त्या तेजस्वी एकरूप होऊया. जीवनात पुढे जाऊन इच्छिणाऱ्याने स्वतःचा पाया बळकट केला पाहिजे. जे काही विघ्न येत असेल त्याचे निर्मूलन करावे. काही घटनांतून पार पडायचे आहे तेच बारीक निरीक्षण. पाय मजबूत बनून नामावर विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच आपल्याला पुढे नेतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मनापासून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींचे नामस्मरण केल्याने नक्की तुमचे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलला लाईक करा, शेअर